यानंतर साहेब अखंड महाराष्ट्राला माहित आहे ज्यावेळी डझनभर झाले मिंदे शशिकांत शिंदे यानंतर बोलतात माजी जलसंपदा मंत्री आणि साताऱ्याचा ढाण्यावाग आदरणीय माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे हात वर करायचे जोरदार टाळी द्यायची। आज आपल्या सर्वांचा उत्साह वाढवणारा वर्धापन दिन, नवीन उमेद नवीन जिद्द आणि लढण्याची शक्ती घेऊन जाणारा हा दिन 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या ह्या पुण्यनगरीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास घडला ते आपल्या सर्वांचा दैवत आदरणीय पवार साहेब, या राज्याचे पक्षाचे आपले अध्यक्ष, ज्यांनी लढाईच्या काळामध्ये पक्षाचं नेतृत्व खंबीरपणाने उभं केलं ते आदरणीय जयंत पाटील साहेब, खासदार सुप्रियाताई, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। आजच्या मेळाव्याचा उल्लेख एवढाच करेल की ना पैसा ना गाडी घोडा, पण निष्ठावंत आलेला आमचा मावळा थोडा। खरं म्हटलं तर आमचा अंदाज चुकला, बरेच गेले पण शिल्लक राहिलेले समोरचे लढवाई एवढे होते की सभागृहाच्या बाहेर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी त्यांना उभं करावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। ही लढाई आहे, माझा उल्लेख केला गेला। खरं म्हटलं तर पक्षाचा आदेश आणि नेत्याचा आदेश मानून लढण्याची जिद्द ज्यावेळा उभी केली, मला अभिमान आहे। पडलो तर आजही मी पवार साहेबांचा निष्ठावंत आहे याचा मला निश्चितपणाने तुझा उल्लेख होतो, याचा गौरव आहे। मी आपल्याला एवढंच सांगणार आहे, मगाशी ज्याचा उल्लेख केला गेला, अथक ज्यांनी इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, ज्यांनी आपल्या असलेल्या कर्तृत्वावर 26 वर्षापूर्वी पक्ष मजबूतीने उभा केला आणि या असलेल्या पक्षाचा असलेल्या निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांना संधी दिली, तेच आपलं दैवत पवार साहेब। आज 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचा हा नेता 60 वर्ष अथक प्रयत्न करून दिवस रात्र महाराष्ट्राच्या विचाराची लढाई व्हायची, आता लढाई ही राजकारणाची बदलून गेलेली आहे। आजपर्यंत या लढाईतून महाराष्ट्राचा हित बघितलं जायचं, नेतृत्वाकडे बघून मतं दिली जायची। आज पैसा, भावनिकता आणि धर्मवाद याच्यावर निवडणूक लढवली जाते। मी आपल्या सर्वांना एक विनंती करायला उभा आहे की आजपर्यंत साहेबांनी काय महाराष्ट्राच्या हिताच्या संदर्भातून आणि कार्यकर्त्या नेत्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचा तो नेते घेतील, पण साहेबांना आपण शब्द देऊया की काही नाही, आजपर्यंत पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी फार आपण केलेला आहे, आता आमची करण्याची वेळ आलेली आहे। आमची करण्याची वेळ एवढ्यासाठी म्हणतो, व्यासपीठावर अमोल कोल्हे आहे, कोल्हे साहेब पूर्वीसारखा संभाजी महाराज आम्हाला बघायचा आहे। व्यासपीठावर उत्तम जानकर आहेत, खोळकर आहेत, त्यांना मी सांगेल आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागेल। व्यासपीठावर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आहे, रोहित दोन आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, आम्ही आहोत। मी एवढंच विनंती करेन की आता धर्माचं राजकारण सुरू झालेलं आहे,
पवार साहेबांनी सर्व धर्म समभावाने काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये आता धर्माधर्माची तेढ निर्माण केली जाते. आमचा पक्ष आणि आमचा नेता कसा आहे याचा जर विचार द्यायचा असेल तर आता आमच्या 7 जबाबदारी आहे. ही जबाबदारी घेऊन आता महाराष्ट्रामध्ये फिरूया. आम्हाला प्रभारी म्हणून पण नेमलं. मी आणि हर्षवर्धन पाटील साहेब आम्ही दौरा केला. कोल्हापूर बाकी आहे, पाटील आणि पवार आहेत, पण चांगला प्रतिसाद होता. आम्हाला शंका वाटायची गेल्यानंतर कार्यकर्ते भेटतील का नाही, पण बघितलं नेते गेले पण कार्यकर्ता तिथे आहे तिथेच आहे. हीच उर्मी, ही लढाई आहे. आणि लढाई करायची असेल तर सेनापती कोणी असू द्यावं, सैन्य मजबूत असावं लागतं. आणि ते सैन्य जर मजबूत असेल तर इतिहास घडतो. आम्ही छत्रपतींचे मावळे म्हणून सांगतो. आज शपथ घेऊया. 26 वर्षाचा वर्धापन दिन आहे. साहेब आता तुम्ही बसा, आशीर्वाद देऊन आम्हाला मार्गदर्शन करा. आता विजयश्री खेचून आणायची ताकद आम्ही सगळे मावळे घेऊन करू. अशा प्रकारचा दृढ निश्चय घेऊन आपण काम करूया, एवढीच विनंती करतो. आणि प्रामाणिकपणाने सांगतो, सत्ता येते जाते, सत्तेमध्ये जाणारे जात असतात, पण सत्ता नसताना जो लढतो तो खरा मावळा असतो, तोच निष्ठावंत असतो. आज शपथ घेऊया, साहेबांना शब्द देऊया. मला माहिती आहे बरेच कार्यकर्ते म्हणतात निवडणूक कशी लढवायची. EVM मशीनचा घोटाळा आहे, पैशाचा घोटाळा आहे, आणि देशमुख साहेब इथं वगैरे आहेत. ईडीचा पण घोटाळा, चौकशीचा घोटाळा, कार्यकर्त्यांच्या पाठीमागं फार मोठी सशीमिरा लावला जातो. हे होतं. हल्लीच्या राजकारणामध्ये हा बदल झालेला आहे. लोकशाहीने निवडणुका आता होत नाही, त्याचा उल्लेख आदरणीय पाटील साहेबांनी केला. म्हणून आपण लढायचंच नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढतो हा तरी संदेश जाऊन द्या. सुप्रियाताईंचा उल्लेख केला गेला. देशातली अनेक शिष्टमंडळ गेली. 1 ते 2 शिष्टमंडळाचं नाव फक्त लक्षात राहिलं, त्यामध्ये सुप्रियाताईंच्या शिष्टमंडळाचं नाव लक्षात राहिलं. हा आमची ओळख आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेल, काय व्हायचं ते होऊन द्या. आज हा गेला, तो गेला, तो गेला, तो गेला, ज्यांना जायचं ते होऊन द्या. तो गेल्याशिवाय तुमची जागा तुम्हाला संधी मिळणार नाही. आणि त्यामुळे 2 नंबरचा कार्यकर्ता पुढे कसा येईल, आम्ही दोघांनी तेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की आता ही लढाई तशीच करूया आणि साहेबांना शब्द देऊया. पुण्यातून आम्ही निघतोय. उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका होतील का नाही मला माहीत नाही. कदाचित 2027ला 1 नेशन 1 इलेक्शनच होईल असं मला वाटतंय. परंतु त्याच्या अगोदर पवार साहेबांचे निष्ठावान म्हणून लढतोय याचा तरी शिक्का आपल्यावर लागेल. आणि असा पक्ष मजबूत उभा करू. आणि तो करत असताना परत एकदा सांगतो, रस्त्या उतरल्याशिवाय तुमचं असलेल्या पक्षाची ओळख होत नाही. ह्याचं नाही आहे, तिकडे पण सावळा गोंधळ आहे. फक्त त्या संधीचा फायदा मिळाला तो पक्ष आता पुढे जाईल. त्यामुळे अनेक पक्षाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक पक्ष आता बघतायत, अनेक चर्चा होतात. पण ह्या चर्चा होत असताना शरद पवारांच्या नावाचा ब्रँड जो आहे त्या पक्षाची चर्चा झाली पाहिजे, एवढाच माझी विनंती आहे. आणि तेवढे करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला खात्री आहे पेटून उठलेला आमचा हा कार्यकर्ता भल्या भल्यांना झोपू शकतो. एवढ्यात इतिहास निर्माण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांची